हायकमांड लक्ष घालून त्यातून समझोता करेल, मार्ग काढेल. संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री जर नाना पटोलेंना करायचं असेल तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी पहिले डिक्लेअर करावं. कसं पाहता तुम्ही? नाही, संजय गांधी आपल्या राहुलजींनी असं कुठं, आपल्या नाना पटोलेंनी असं कुठं म्हटलं आहे की मी मुख्यमंत्री होणार. आता नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, पवारसाहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी, तीनही पक्ष एकत्र ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून लढत असतो. आणि आपण उद्या मुख्यमंत्री कोण, तर महाविकास आघाडीचा होईल. तीन पक्ष ज्यावेळेस असतो काय त्यावेळेस या ज्या गोष्टीला काही संबंध नाही त्या गोष्टीला तुम्ही सगळे मीडिया प्रश्न विचारून मला वाटतं की अशातून त्यांच्या तोंडून काही बोलवून घेतला असाल. पण नाना पटोलेंनी, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी कुठलीही गोष्ट बोलली नाही की जे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे. लाडक्या बहिणीचं मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे, त्याचा फायदा महायुतीला होईल असं सांगितलं जातं. हां, ते निकालानंतर कळेल. म्हणजे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच भाऊबीज केली. 10 वर्ष भाऊबीज नव्हतीच, तर लाडक्या बहिणीला 1 वर्षाच्या भाऊबीजमध्ये 1,500मध्ये भोरट घालता येतं, मत विकत घेता येतं. बहीण आमच्या बहिणीला सगळं कळतं, महागाईचा बोजा किती टाकला आहे आणि 1,500नी काय होणार आहे. जे मतदान वाढलं आहे ते 3,000 रुपये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. त्यांना विश्वास आहे, राहुल गांधीवर विश्वास आहे, शरद पवार साहेबांवर विश्वास आहे, उद्धव ठाकरेवर विश्वास आहे. त्यामुळे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या गृहलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत. त्यामुळं त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमानं मतदान केलेलं आहे. त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल. महाविकास आघाडी कुठेतरी अपक्ष आणि बंडखोरांना हे करत आहे, त्यांच्याशी संपर्क साधत आहे का आपल्या पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न? नाही, हे सगळे पक्ष करतात, काय लपून नाही. आम्ही करतो, ते करतात. निवडून येण्याची शक्यता जिथे जिथे असेल त्यांच्याशी संपर्क सगळे करतात, आम्ही पण करतो. बच्चू कडू म्हणतात